कमी पाऊस, अचानक होणारी अतिवृष्टी आणि काही तासात पडणारा मुसळधार पाऊस. बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामातील शेतीचं गणित पूर्णपणे बदललं आहे. अशा परिस्थितीत पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आणि पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करण्यासाठी कोणती पद्धत वापरावी याचं उत्तर आहे BBF म्हणजेच रुंद वरंबा सरी लागवड पद्धत. कमी पाऊस असो किंवा अतिवृष्टी, दोन्ही परिस्थितीत ही पद्धत कशी फायदेशीर ठरते, सोयाबीनसारख्या पिकात तिचा वापर कसा करायचा आणि या पद्धतीमुळे नेमके कोणते फायदे मिळतात याची सविस्तर माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिली आहे. तीच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर बदलत्या हवामानामुळे आज शेतीसमोर सर्वात मोठं आव्हान आहे पावसाची अनिश्चितता. काही ठिकाणी पाऊसच पडत नाही, तर काही ठिकाणी कमी वेळातच अतिवृष्टी होतीये. या दोन्ही परिस्थितींचा थेट परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होतो. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत पाणी साचून राहतं, तर कमी पावसात जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होतो, हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळेच पावसाच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणं आणि अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यासाठी रुंद वरंबा सरी अर्थात BBF लागवड पद्धत प्रभावी उपाय मानली जाते. BBF पद्धतीमध्ये रुंद वरंबे तयार केले जातात आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना सऱ्या पाडल्या जातात. जास्त पाऊस पडल्यास अतिरिक्त पाणी वरंब्यावर न साचता सऱ्यांमधून बाहेर निघून जातं. त्यामुळे पिकांच्या मुळांजवळ पाणी साचत नाही. दुसरीकडे योग्य किंवा कमी प्रमाणात पाऊस झाल्यास हेच पाणी सऱ्यांमध्ये साचून हळूहळू जमिनीत मुरतं किंवा झिरपतं आणि वरंब्यावर असलेल्या पिकांना गरजे एवढाच ओलावा दीर्घकाळ उपलब्ध राहतो. आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल, BBF पद्धतीची गरज नेमकी का आहे? आज आपल्याला माहिती आहे, हवामानात सातत्य राहिलेलं नाही आहे. काही वेळा कमी पाऊस पडतो, तर काही वेळा अत्यंत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कमी पावसामुळे जमिनीत ओलावा कमी होतो, मातीला भेगा पडतात आणि पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. तर कमी वेळात जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचतं, मुळांना हवा मिळत नाही आणि उत्पादन घटतं. अशा परिस्थितीत एकाच वेळी रुंद वरंबे तयार करणे, सऱ्या पाडणे, पेरणी करणे आणि खतं देणे शक्य व्हावं यासाठी BBF पद्धत विकसित करण्यात आलेली आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत पाण्याचा योग्य निचरा आणि पाणी मुरवण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये पिकांच्या गरजेनुसार 60 ते 150 सेंटीमीटर रुंदीचे वरंबे तयार करतात. जास्त अंतरावर लागवड करायच्या पिकांसाठी वरंब्यावर 2 ओळी, तर कमी अंतरावर लागवड करायची असेल तर पिकांसाठी 4 ओळींमध्ये पेरणी करता येते. आता दुसरा प्रश्न तुमचा हा सुद्धा असेल की सोयाबीनसाठी BBF पद्धत कशी वापरावी, तर तेही सांगतो. सोयाबीन लागवडीसाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. या पद्धतीत रुंद वरंब्यावर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि दोन्ही बाजूंना सऱ्या तयार केल्या जातात. त्यामुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापन होतं. BBF यंत्रामध्ये सरी पाडण्यासाठी 2 बाजूंना 2 रिझर बसवलेल्या असतात. त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार योग्य आकाराच्या आणि योग्य खोलीच्या सऱ्या ह्या तयार केल्या जातात. 2 सऱ्यांच्या मध्ये रुंद वरंबा तयार होतो आणि त्या वरंब्यावर टोकन यंत्राद्वारे पेरणी केली जाते. सोयाबीनची पेरणी साधारण 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर करावी. या यंत्रांमध्ये बियाण्यासाठी स्वतंत्र पेटी, खतांसाठी स्वतंत्र पेटी, बीजमापन यंत्रणा, फणी, चक्री, बी खत, नळ्या आणि सोबतच मजबूत फ्रेम अशी संपूर्ण यंत्रणा असते. सोयाबीनसाठी BBF यंत्राचं फाळ 150 सेंटीमीटर म्हणजेच 150 सेंटीमीटर अंतरावरती ठेवून यंत्र चालवावं लागतं. यामुळे 120 सेंटीमीटर रुंदीचा वरंबा तयार होतो. या वरंब्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर सोयाबीनच्या 4 ओळी सहज घेता येतात. आता आपल्याकडे जसं तंत्रज्ञान विकसित होतंय, त्यातूनच ट्रॅक्टर चलित BBF यंत्र, पेरणी यंत्रसुद्धा तयार झालेलं आहे आणि त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा या पेरणीसाठी करता येऊ शकतो. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पडलेल्या पावसाचं प्रत्येक थेंब हे आपल्याला योग्य पद्धतीनं वापरता येतं. सऱ्यांमध्ये साचलेलं पाणी हळूहळू जमिनीत मुरतं. त्यामुळे पावसाचा काही दिवस खंड पडला तरी शेतीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. जर अतिवृष्टी झाली तरीही पिकांचं संरक्षण होतं, कारण अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून बाहेर निघून जातं आणि शेतात पाणी साचत नाही. यामुळे मूळकूज होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. या यंत्राद्वारे एकाच वेळी वरंबे तयार करणे, पेरणी करणे, खतं देणं ही तिन्ही कामं पूर्ण होतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि पिकांची वाढ अधिक चांगली होते. बियाणं योग्य पद्धतीनं वापरलं आणि योग्य प्रमाणात वापरलं आणि समान अंतरावर पडलं तर आपल्याला उत्पादनही चांगलं मिळतं आणि पिकांचीही वाढ चांगली होते. योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर पेरणी झाल्यामुळं
सर्व बियाण्यांची जवळपास एकसारखी उगवण होते आणि अपेक्षित रोपसंख्या राखणं सुद्धा शक्य होतं. याशिवाय आपल्याकडे मजुरी असेल, वेळ असेल आणि इंधन असेल याचीही मोठ्या प्रमाणात बचत या माध्यमातून करता येऊ शकते. तसंच पुढील आंतरमशागतीची सर्व कामं अधिक सोपी आणि कमी खर्चात करता येतात. आज बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवरती BBF पद्धत ही केवळ पेरणीची पद्धत राहिलेली नाही आहे, तर पाणी व्यवस्थापन, उत्पादन वाढ आणि खर्च बचत यासाठी प्रभावी तंत्रज्ञान ठरत आहे. एकूणच काय तर कमी पाऊस असो वा अतिवृष्टी असो किंवा कमी कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, BBF म्हणजेच रुंद वरंबासरी लागवड पद्धत या तिन्ही परिस्थितींमध्ये पिकांचं संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरते. अतिरिक्त पाण्याचा निचरा, ओलावा संवर्धन, एक समान उगवण, खतांचा कार्यक्षम वापर, मजुरी आणि इंधनाची बचत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन अशा अनेक फायद्यांमुळे विशेषतः सोयाबीनसह मध्यम ते भारी जमिनीतील खरीप पिकांसाठी ही पद्धत शेतकऱ्यांनी अवश्य स्वीकारावी असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे. या माहितीसोबत मी इथेच थांबतोय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्ही अजूनही ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा.